गाईज, आज आम्ही चाललोय सिस्टर डे आउटला. ही माझ्याकडे खूप दिवसांनी आली. आज आम्ही खूप दिवसांनी भेटलोय आणि आता आम्ही शॉपिंग, खायला प्यायला, फिरायला खूप ठिकाणी जाणार आहे. सो स्टे ट्यून्ड. आवरून झालंय, सकाळपासून आम्ही आवरतोय, टाइमपास करत करत आवरून झालंय. सो दिस इज फायनल लुक. आरशाला जरा इग्नोर करा. ऊन आहे आणि या उन्हात आम्ही चाललोय. आता मला तर चक्करच येते, ऊन बघूनच चक्कर येते. तर मावशीला बाय करून जाऊया. बाय. आता आम्ही आलोय कामासाठी, जरा पहिलं काम आणि मग फिरणं. पण का सरबत पिणार आहे, लिंबू सरबत पिऊन मग काम. लिंबू सरबत पितो. तर रस्त्यावर असं हिच्या मैत्रिणीच्या घरी चाललोय. जरा नीट आणि साताऱ्यात गाड्या. डे आउट, डे आउट, आउट आउट व्हायचं, आउट जिंदगीतून आउट. आता मी करेक्ट राजवाड्यावरती आहे, राजवाड्यावरती. आणि राजवाड्याचं बस स्थानक आहे, तिकडे दाखव, तिकडे दाखव. हे राजवाड्याचं बस स्थानक. आणि सोबत गाड्या पण कशा लावल्यात, आम्हाला तिकडे जायचंच नाहीये. सातारमध्ये गाडी चालवणं सोपं वाटतं. सोपंच आहे तसं, अवघड नाही काय. एकदा गाडी यायला लागली की गाडीवर बसा, गाडी घेऊन फिरा. कपडेच नाही आहेत माझ्याकडं. सगळ्या मुलींचं हे म्हणून कपडे नाही आहेत. तसं पण किती कपडे घेतले तरी मुलींना कपडे कमीच पडतात. जवळ एक आहेच पॉइंट. मुक्ता गेली, मुक्ता. मुक्ता तू जर व्लॉग बघत असेल तर तू गेलीस बरं का. बघितलं असंच माझ्याकडे तर थांबवली असती गाडी मी. आता ठीक आहे, आता आम्ही तिथे असं चाललोय. आता चाललोय मैथिलीकडे. या दोघी अशा इथं बसल्यात. आता आम्ही आलोय मैथिलीकडे. वर जातो मैथिलीच्या घरी. बोगद्यामध्ये आलोय आम्ही. चाललोय त्या दोघी तिथे पुढे आहेत, हे बघा. आणि ही गाडी चालवती. मला दाखव. तर फिरायचा होता, त्यामुळे आम्ही तिला घेऊन आलो कुरणेश्वरला. कुरणेश्वर मध्ये मंदिर आहे, इथं मंदिर आहे. फाळके मॅडम काहीतरी महत्वाची इन्फॉर्मेशन. गणपतीचा इथं काय लिहिलंय, 450 पेक्षा अधिक दुर्मिळ वनस्पती आहे तिथं. आणि कुरणेश्वर ते खिंडीतलं मंदिर, खिंडीतला गणपती. आणि अरे माझा कॅमेरा कोळा, म्हणजे कॅमेरा फुटेल माझा पोरींना बघून या अशा. हो, पहिल्यांदा चांगलं पोरी. माझा फोन म्हणाल बाई ब्लॉग मध्येच असं आहे तर काय अजून. आणि हा माझा फर्स्ट बिग ब्लॉग आहे. घर वगैरे मी म्हणून फायकेला घेऊन आले की ती बाबा सांगू शकते, माहिती देऊ शकते. हिला जर सातारा फिरायचं आहे, जर साताऱ्यातली स्थळं बघायची आहेत, स्थळं आय मीन इथं अशी ठिकाणं बघायची आहेत, ती कुठं चालली आहे काय. लय मोठी शहाणी. अय कोण ना तुला ओळख देणार, वापिस ये. इथं गणपती जा, कारण की इथं लिहिलंय फोटोग्राफी नॉट अलाउड. त्यामुळे मी आतमध्ये जात नाही आहे फोन घेऊन माझा. आणि एवढं छान वातावरण आहे, इतकं छान दिसतंय हे. एवढं मस्त वातावरण. नेचर इज रिअल ब्युटी. एवढंच इंग्लिश येतं मला. किती सुंदर दिसतंय सगळीकडे. हिरवळ 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 आहे. थंड थंड वाटतंय मस्त. म्हणजे उन्हाळ्यात पण जर फिरायचं ठिकाण साताऱ्यात पाहिजे असेल तर इथं आपण येऊ शकतो. वन डे ट्रिप करू शकतो, 2 तासाची ट्रिप करू शकतो. म्हणजे मित्रमैत्रिणींसोबत तरी येऊच शकतो. तर हॅलो, 4 वाजायला 4 मिनिटच कमी आहेत, 4 वाजायला. आणि आम्ही इथं आलोय. इथं लिहिलंय दत्त मंदिराकडे 12 ते 4 यावेळेस गेट बंद राहील असं लिहिलंय. अगं 4ला 4 मिनिटच कमी आहेत. आणि ही बॅक साईड आहे, पण खूप खूप मस्त होतं. जाऊ दे मंदिर, हे रिअल आहे. आणि आम्ही आता इथनं
केलं. आतमध्ये असतात आता बाहेर काढले त्यांना उन्हामुळे. ना खारुताई किती नीट दिसते ती, म्हणजे तिथं- खेळतीये. तिथं खारुत आहे आणि इथं आरुत आहे. जोक. ह्याच्या काळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आत्ता किती 5:03 झालीत. आत्ता आम्ही हे मागवलंय, सगळं ऑर्डर केलंय. खूप भूक लागली आहे, खूप. सकाळच्या लिंबू सरबतावरती आहे. लिंबू सरबत फक्त एनर्जी डाऊन. माझी तर एनर्जी पूर्ण गेली. एनर्जी आता हे खाल्ल्यावर येईल ना एनर्जी. अजून शॉपिंगला जायचंय, शॉपिंग केलेली नाहीये. येस. या खायला नका, कसं येणार ना नका या कॉफी प्यायला या. खूप ऊन आहे बाहेर, 5 वाजले तरी पण ऊन आहे. हो तर काय, खूप ऊन आहे. पेमेंट करतो आणि आता जातो. झालं आमचं खाऊन. ग्लो, सन किस्ड फोटो. ड्रेसेस बघायला आले, छान आहेत. कलेक्शन मस्त आहे. आता आम्ही बघितले 1-2-3 पीस बघितले, पण खूप छान. मला हा वाला आवडला. कुठे गेला सगळ्यात जास्त? हा वाला. हा आम्ही आलोय खराडी फिरायला. आता बघूया काय चांगलं भेटतंय का. आम्ही तर नेल्स बघण्यासाठी आलो. नेल्स आले की खरंच की छान आहे. छान आहेत. कलेक्शन एवढंच आहे. लागलेलं घाण. पाण्याची बॉटल घेतली. खूप छान लागलं. आता आम्ही चाललोय इकडे पुढे शॉपिंगला. दुसऱ्या शॉपिंग अर्धी निम्मी केली आहे, अर्धी निम्मी करायची आहे. अजून काय अजून घ्यायचं मला काय काय घ्यायचं आहे अजून. येस. सो स्टे ट्यून. ओ. थकलोय. टँक टॉप बघायला आलोय. तर असे काही टँक टॉप आहेत. टॉप बघायला आलोय. वगैरे दुपारी बाहेर पडलेलो. आता 7:30-8 वाजता आले. 7:30 झाले ना. आता आम्ही घरी चाललो. आता मी तर घरी जाऊन झोपणार आहे. मला जेवण नको, काय नको. हे बघा, लई कंटाळा आलाय, लय घाण कंटाळा आलाय. थकलोय. बेकार अवस्था आहे रोड. मला तर लय घाण झोप आली आहे. आता मी घरच्या रोडला आहे. हो, असं आता आम्ही पोहोचू. 5-6 मिनिटात पोहोचू आम्ही. 5 मिनिटात पोहोचू, पण आता ताकद नाहीये. आता घरी जाऊन झोपणार फक्त बस. वॉकिंग पण झालंय, फिरणं झालंय, हसणं ओरडणं सगळंच झालेलं आहे. आता फक्त आरामाची पण आधी पण दिवसभरात या खूप